आताच सकाळची जनशताब्दी पकडली मी आणि ट्रेनने आलोय. वाजले आहेत 3, लागली आहे खूप भूक आणि पार्टी आहे भालेकर. म्हणजे मी कुठे आहे? मी सावंतवाडीला आहे गाईज. तर आम्ही विचारलं होतं आमच्या प्रेक्षकांना की सावंतवाडीमध्ये काय खायचं आणि 100% लोकांनी कमेंट करून सांगितलं तुम्हाला भालेकरला खायचंय. त्यामुळे मी इथे ट्राय करणार आहेत वेगवेगळे फिश. बघूया काय मस्त मिळतंय. सो गंमत काय आहे ना, मी आता भालेकरला आलो आणि मला खुद्द मालक भालेकर बसलेले आहेत. ते मला म्हणाले की एक तर तू ना पावसाच्या महिन्यात आलायस, त्यामुळे तुला जे रेग्युलर मासे मिळतात त्याच्याहून वेगळं काहीतरी बघायला मिळेल आणि म्हणून ते मला बसवलं की दाखवणं काय काय आहे. ते चारही मासे आहेत, हे खाडीचे मासे आहेत, बॅक वॉटरचे. हा सुळा मासा म्हणजे मालवणी भाषेत आपण त्याला सुळा म्हणतो. सुळा इंग्लिश मध्ये त्याला लेडी फिश म्हणतात. अच्छा. गोवन भाषेत त्याला मुर्दोशी म्हणतात. ओ. हे शतक, याला शतुक गोव्यात शतुक म्हणतात, बाकीच्या रत्नागिरीत त्याला शतक म्हणतात. शतक. हा चणक. चणक म्हणजे मुंबईच्या भाषेत जिताडा मासा. म्हणजे बऱ्याच लोकांना ती माहिती नाही. हो. जिताडा आणि चणक याच्यातला फरक माहिती. इंग्लिश मध्ये त्याला व्हाईट स्नॅपर म्हणतात. आम्ही गोव्यामध्ये मॅक्झिमम चणकच चणक सांगितलं. त्याचं नाव आहे जिताडा. म्हणजे मुंबईवाल्या लोकांना माहिती नसतं, लोक चणक खाली म्हणतात. बरोबर. पण ते आता लोकांना माहिती पाहिजे कुठल्या माशाला काय म्हणतात. बरोबर. आता सुरमई बघितलं तर आपण हा फ्रोझन सुरमई, याची कलर बघायचा. बरोबर. हा ताजा सुरमई. फरक बघ. हा जवळजवळ 2 महिने 3 महिने स्टोरेज मध्ये ठेवलेला मासा आहे. हा 3 दिवसापूर्वी लाल आहे. त्याच्या याच्यावर समजतंय तुम्हाला मासावर. हे प्रॉन्स आहेत, ही नॅचरल प्रॉन्स आहेत. याची साईज बघा केवढी. हे फार्म मधले नाही. फार्म मधलं प्रॉन्स असं तुम्ही एकदा साफ करून फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर ते थोडं वितळत जातं. अच्छा. मेन कसं बरोबर, ते खाद्य घातलेला मासा असतो तो. बरोबर, फार्म मध्ये तयार करतात. बरोबर. ते हळूहळू ते हे होतं. पण आता काय करतात, आता काही माशांना इकडे केमिकल टाकतात. तुम्हाला माहिती नसेल तर आतमध्ये. आणि सुरमई वगैरे असेल 7-8 किलोची तर हे तोंड बांधतात इकडे केमिकल टाकून. म्हणजे एका 15 दिवस तुम्हाला लोकांना ओळखायची माहिती नसते. हे बघून बघतात आणि मग तो कलर फक्त ताजा आहे, पण ऍक्च्युली तो मासा ताजा नसतो. मालवण मधून तुम्ही करत या. मालवण मध्ये म्हणजे होडी जाते, त्यानंतर ते मासे पकडतात. किनाऱ्यावर त्याचा लिलाव कसं होतं, नंतर आणल्यानंतर मार्केटमध्ये जी ओळख कशी. तुम्ही कोण फिरणार मला फिरवूया ना. कमेंट करून सांगा तुम्हाला हा प्लॅन आवडला का, आणि जर तुम्ही हो बोललात मी लगेच शूट चालू करणार. संपूर्ण हे जे मासे आहेत 1 नंबर टेस्ट याला आहे. हा कुठला आपण मराठी काय म्हणतात याला काळुंदर म्हणतात. काळुंदर. मालवणी भाषा म्हणजे आपली जी आहे. हा कंटिन्यू तुम्हाला मिळत नाही. हा बॅक वॉटरचा मासा आहे. म्हणजे समुद्राच्या तोंडावर मिळतो, खाडीत मिळतो. अच्छा. पण हा तुम्हाला आज उद्या मिळेल याची गॅरंटी नाही. हो. मग तुम्ही आज समज खाल्ला आणि तुम्हाला की मला आम्हाला सेम खायचं आहे तर मिळेल का माहिती नाही, याची गॅरंटी नाही. हा मासा म्हणजे आपल्याला फक्त सुरमई, पापलेट आणि प्रॉन्स हे 3च माहिती असतात. आणि मॅक्स टू मॅक्स आता नवीन चणक आलाय मुंबईमध्ये, पण बाकी हे सगळे एवढे प्रकार, हे कोकणातले माशांचे प्रकार खूप आहेत. जवळजवळ मला वाटतं 100च्या वर प्रकार आहेत. खातात. मालवण सारख्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर ह्याच्यापेक्षा व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील. अरे वा. जेव्हा तुम्ही इथे खायला येणार ना, तुम्हाला असं नाही मिळणार आहे, कारण हे स्पेशली मला त्यांनी प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करायला असं वेगवेगळं दिलंय. तुम्हाला थाळीच मिळणार त्याची, आणि मग थाळीच मागवायची आहे. पण मला आज वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला मिळणार. आणि माझ्यावरती 2 बोके शूट करत आहेत ना, तिकडे दाखवतात दोघांना. हे दोघं शूट करतायत ना, यांची पण मजा आहे आज. त्यामुळे मला हे लवकर खाऊन रिव्ह्यू द्यायचा आहे, कारण त्यांची नंतर ना ती जी लाळ ती येईल कॅमेऱ्याच्या वरती. चला मी चालू करतो. सर्वात पहिलं त्यांची सोलकढी. आणि सोलकढीचा रंग इतक्या वेळामध्ये मी कोल्हापूरला जाऊन मटण खातो किंवा कुठेतरी सातारा जाऊन खातो, आणि तिकडे मला बोलतात की सर आमची सोलकढी ट्राय करा. कोकणातल्या माणसाला सोलकढी तिकडे ट्राय करा सांगू नका, कारण ही सोलकढी मिळणं अशक्य आहे. ही आमची अस्सल घरगुती सोलकढी आहे, ज्यामध्ये मीठ, तुमचं कोकम, तुमचं मिरची, कोथिंबीर सगळ्याचा परफेक्ट फ्लेवर म्हणजे ही, आणि नारळाचं दूध. त्यामुळे ही जी मजा आहे ना या सोलकढीला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्स अप. दिस इज लव. ट्राय करूया. दी फेवरेट चणक. हा दिसतो बरं का मासा बनलाय, आणि ह्याच्यात हे बाकी सगळे काटांनी भरलेले आहेत, ह्याच्यात काटाच नाही. त्यामुळे आपण ह्याचा पहिला काटा काढूया. असा चणक गोव्यात पण नाही मिळत. ह्याला जो मसाला लागलाय ना
तो प्रॉपर मालवणी मसाला आहे. ह्याचा जो कोटिंग बिटिंग सगळं जे आहे ना, हे दिसतं तुम्हाला सगळं हे 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 अस्सल आपली चव घरगुती मालवणी. आणि काय चव आहे. इव्हन हा जो मासा पण आहे ना, हा त्याचं म्हणतात ना की 2 प्रकार, म्हणजे एवढं या जागेच्या मालकाला एवढं नॉलेज आहे ना माशांचं, की हा मासा बिलकुल पण फ्रोझन नाही आहे ना, हा फार्ममध्ये बनवला, म्हणजे शेती केलेला मासा पण नाही आहे, हा समुद्रातला मासा आहे. आणि हा चणक A1 क्वालिटीचा आहे, एफर्टलेस मासा आहे. यात तुम्ही डोळे बंद करून खायचं, काटे बिटे काहीच नाही. खाल जा सुपर चव आहे. माझ्याकडनं ह्या माशाला गोल्डन थम्सअप. मी परत सांगतो, मी जे गोव्यात चणक खाल्लेत ना, त्याच्याहून बाप आहे. आता प्रॉन्स मी दरवी म्हणतो की मला मोठे मोठे प्रॉन्स आवडत नाहीत, मला छोटे प्रॉन्स आवडतात. पण यांचं काहीतरी नॉलेज वेगळं आहे, त्यामुळे मला हे ट्राय करायचे. हे प्रॉन्स कसे लागतात. खूप छान क्वालिटी आहे, अजिबात फ्रोझन तर बिलकुल पण नाही आहे. हा कळतं मला इकडे खाल्ल्यावरती. आणि भरचूक आहे, म्हणजे अख्खं तोंड भरलं गेलं माझं या प्रॉन्समुळे. आपली सीन असं आहे ना की का माहिती नाही कसं, पण मला ना ते छोटे छोटे प्रॉन्स खायला मजा येते. त्यामुळे हे जरा ना अशी खूप जास्त मास करायला वाटतं, म्हणून माझ्याकडनं प्रॉन्सला थम्सअप आहे. आता मी खाणार आहे द मोस्ट डिफिकल्ट मासे. म्हणजे हा मासा दिसतो पण कसला, हा मासा दिसतोच खतरनाक, की हा जाऊन आतमध्ये काय करणार माहिती नाही. आपण ट्राय करूया मासा. पहिली मी चांबडी काढतो आणि खाऊन बघतो. हा मासा वेगळाच आहे. त्या माशाचं नाव शतक आहे. आणि शतक म्हणजे काय नावाचं त्याचं, कारण सेंचुरी मारला तर जी फील येतो ना, हा तो वाला फील आहे. संपूर्णच गोष्टी मिळाली आयुष्यात. ह्या माशाची क्वालिटीच वेगळी आहे रे. हे परत मासे जे आहेत ना, हे खाडीतले मासे आहेत. मी संपून टाकीन हा मासा, एवढा बाप मासा आहे. आणि जर काटा बघते म्हणतात ना, काटा मजबूत आहे, काटा बघा कसला आहे, एकदम मजबूत काटा आहे. जर चणक नंतर कुठला फेवरेट माझा मासा असेल आता या टेबलवरती, तो शतक आहे. आणि त्याचं डोकं बिकं खायचं आहे मला, पण ते मी आता खाणार नाही कॅमेरासमोर. तुम्ही माझं डोकं खाल त्या काय खातोय टी व्ही समोर, काय आमच्याला असं बघायला लागते, नको नको त्या गोष्टी. सो हा राहू द्या, ते खावतो बाजूला. शतकला पण माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. शतक मस्त. जर तुम्ही ते आलात तर मी शतक मारायचंच आहे. हा काळुंदर आलाय, काळुंदर. तुम्ही बघाल ना ते, याचं बघ टेक्स्चरचं टेक्स्चर तुम्हाला प्रॉपर दिसतंय ते सगळं. काळुंदर पण आहे, साळुंदराचा भाऊ काळुंदर. मी यांचे सगळे जे मासे आहेत ना, त्या माशाचा रंग पण काय आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खूपच अशा ऑथेंटिक ठिकाणी आला जिकडे माशांचं नॉलेज मालकाला एवढं जास्त आहे की ते प्रत्येकापर्यंत पोहोचणारच आहे. या माशाची चव आणि या माशाची चव कम्प्लीट वेगळी आहे. स्किन खाऊया आपण. काटे सांभाळा गाईज, काटे सांभाळा. मेन मजा माहिती आहे काय, मी तर जे पण मासे खातोय ना, चणक सोडा, चणकला मसाल्याची चव पण बाप आहे. पण शतक म्हणा किंवा हा काळुंदरी म्हणा, हे जे मासे आहेत ना, याला माशाला स्वतःची चव आहे. म्हणजे तुम्हाला असं होत नाही की मसाले याचे काय चव वेगळी बनवत आहेत, नाही. चव पूर्ण माशाची आहे. मसाल्याचा जो रवा लावला ना, त्याचा क्रंचीनेस वाढतोय. म्हणजे मासे एकतर सॉफ्ट असतात, त्याच्यात अशी जर चांबडी जशी कडक कडक झाली असेल तर छान ती क्रिस्पी लागते. हे बघा काय पीस पण आहे यार. माझ्या आयुष्यात मी फर्स्ट टाइम खातो असे मासे, त्यामुळे माझ्याकडनं माशांना नक्कीच मिळतोय गोल्डन थम्सअप. काय ना खतरनाक गोष्टी दाखवल्या आहेत, त्यामुळे मी काय बोलू या गोष्टीनं. टू गुड. सो हा आहे सुळा. म्हणजे सुळा काय म्हणतात, कारण एकदम दातासारखाच आहे, हत्तीच्या सुळ्यांसारखा एकदम. डायरेक्ट घुसेलच पोटात तो, असा वाला माझा आहे. तो बनला कसला पण खतरनाक. तिन्ही माशांची चव कम्प्लिटली वेगळी आहे. म्हणजे यांचे मसाले जरी सेम असले पण माशांची चवच वेगवेगळी आहे. हा मासा आहे ना, हा थोडा सॉफ्टर व्हर्जन आहे सुळा मासा. आणि बघायला गेलं ना, ऑलमोस्ट सगळे मासे असे एकमेकांचे भाऊबंदच वाटतात चवीमध्ये. जर तुम्ही हे तिन्ही मासे मागवलेत तर तुम्ही खूपच एक्सपर्ट पाहिजेत मासे खाण्यामध्ये, की तुम्हाला तिघांमध्ये डिफरन्स समजेल. जो शतक मासा जो आहे ना, तो जरा पिठूळ लागतो तुम्हाला. म्हणजे चव चांगली आहे एकदम, पण थोडंसं त्याला बटाटावाली फील आहे त्या माशाला. विचार करा, काळुंदरचं जे फिशची क्वालिटी आहे ना, तशी जाडजूड आहे फिशचं मास पण. सुळ्याला ना एक वेगळी ब्युटी आहे. म्हणजे जसं मला शतक आवडला, माशामध्ये मला सुळा, या तिघांमध्ये मला सुळा सुद्धा जास्त आवडला. त्यामुळे सुळा माशाला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. आता वेळ आली आहे यांच्या ग्रेव्या ट्राय करायची.
आता ना मी एवढे मासे खाल्ले, माझ्या हाताला ना कुठे रंग आहे ना काय ना तेल लागले असं काहीच नाही. वास माझ्या बोटांना वास पण नाही माशांचा. खरं बोलतोय मी, बिलकुल पण माशाचा वास नाही. जो येतो ना आपला हात धुवा लागतात, डेटॉल लावून घासायला लागतात, नो वास ॲट ऑल. एवढे मासे खाल्ले मी. जेन्युइन हॉटेल आहे, जेन्युइन हॉटेल. म्हणजे मला उगाच भाटुबाचे प्रेक्षक जवळपास सांगतो का तुम्हाला 99.99% लोकांनी सांगितलं की तुम्हाला भालेकरला येऊन खायचंच आहे. ते कळलं का? चला आता आपण खाऊया यांचे फेमस शिंपले. शिंपले सगळ्यात बेस्ट काय असतं? चटणी. चटणी खाऊया. चटणी आहे हे जे आहे ना, हे यात खोबरं, कांदा, लसूण, मेन कांदा आणि चव आणि शिंपलांची पण चव. एवढे फ्रेश शिंपले आहेत ना गाईज. वा वा वा. हा खायचा कसा माहिती आहे ना, असा. ह्याची चव ना नेक्स्ट लेव्हल आहे. शिंपल्यांना माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्स. खूप बाप आहे शिंपल्या, खूप बाप आहे. सो यांची प्रॉन्स कढी आहे. हे बघ, प्रॉन्स कढीमध्ये जे प्रॉन्स आहेत ना, ही साईज माझी फेवरेट साईज आहे. आय लाईक दिस साईज. हे प्रॉन्स आहेत ना, प्रॉन्स जिभेने चावू शकतो मी, दाताची गरजच नाही माझ्या, एवढे सॉफ्ट आहेत. तुम्हाला कळतं मी काय बोलतोय? नुसतं चघळलेत ना, चघळले. हे प्रॉन्स तोंडात ठेवून चघळा, ते गायब होतील. एवढे सॉफ्ट आहेत आणि एवढं परफेक्ट तिखट आहे ना, तुम्हाला जिभेच्या ना पूर्ण आसपास तिखट वाटतं, असं तिखट आहे. आता आपण टिकलं खाऊया, बघूया टिकलं का माझ्या लिस्टमध्ये. टिकलं एवढं टँगी आहे ना, म्हणजे टिकलं अजिबात तिखट नाही आहे. ते चिंच, आलं आणि लसणाची पेस्ट याच्यामुळे त्याला जी चव आली आहे ना गाईज, मग हे खाल्ल्यानंतर ते तोंडाला पाणी सुटतं. तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला आता मी एकदम आयडियल सांगतो इथे काय काय मागवायचं. या चारही गोष्टी तुम्हाला मागवायच्या आहेत. तुम्हाला टिकलं मागवायचं आहे, तुम्हाला मच्छी कढी मागवायची आहे, तुम्हाला जवला मागवायचं, तुम्हाला शिंपले मागवायचे आहेत. हे 4 मस्ट आहेत. का? तर हे तुम्हाला 4 वेगळ्या चवी देणार. हे चवींसाठी मागवायचे, ज्यात चवी सगळ्यांच्या बाप आहेत. आणि ते झालं ते काय करायचं, आपल्याला एक चणक मागवायचं. चणक का मागवायचं? कारण चणक आपलं कम्फर्ट फूड आहे. त्याला काटेडे काय नाही, डोळे बंद करून बिंदास खात जा. आणि जर तुम्हाला फ्लेवर हवा असेल तर मागवायचा सुळे. या सुळ्याचं फ्रेशनेस, या सुळ्याची चव. सो हा लिमिटेड एडिशन मासा आहे. हा पावसामध्ये येतो आणि पाऊस जायच्या आधी निघून जातो. आणि परत सांगतो तुम्हाला की हे मासे आहेत ना, हे सीझनमध्येच मिळतात. तुम्ही कधी याल उठून आणि मला की मला सुळा पाहिजे, तर सुळा तुम्हाला नाही देणार. सो हे होतं माझं भालेकरमधलं रेकमेंडेशन. तुम्ही ते आलात की तुम्हाला काय मागवायचं, आणि सगळं मागवून झाल्यावरती तुम्हाला काय गोष्ट करायची आहे? सोलकढी मागवायची आहे आणि सोलकढी पाहिजे. आणि मग तुम्हाला निघायचं सावंतवाडीमध्ये काहीही करायला. चला, असं मी निघणार आता इकडनं. भरपूर खाल्लं, धमाल केली आहे. आता जिरवायचं पण आहे थोडं थोडं. एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीने जी मी स्वप्राणाने, भेदून टाकीने सगळी गगने, दीर्घजीच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्या मज लागुनी. काय सुंदर ना. आणि हा स्पॉट म्हणजे कवी केशवसूत इथे बसून कविता लिहित असतील, बसत असतील, चिंतन करत असतील. हा स्पॉट मला असं वाटतं, म्हणजे मला परत तुम्ही लोक कमेंट करून शिवाय घालू शकता, पण मला असं वाटतं कोकणामधल्या शहरांपैकी एक सुंदर शहर हे सावंतवाडी आहे, जे मस्त तलावाच्या काठी असं बसलेलं आहे. आणि तुम्हाला जे पण स्पॉट्स आम्ही दाखवले ते ऑलमोस्ट त्या तलावाच्या आसपासच कुठे ना कुठेतरी बसलेले आहेत. जसं तिकडे पॅलेस आहे, पॅलेस समोर छान असा मोती तलाव आहे. म्हणजे लिटरली हे शहर मोत्यासारखं आहे, या तलावासारखं आहे. सो ललित हळदरकर मला रस्त्यात भेटला आणि मला बोलला की बाबा तुम्ही कुठेतरी रस्ता भटकू नका, मी तुला दाखवतो कुठे मिळतो. तुमचा फेमस काय मिळतं इकडे? चिकन पाव. चिकन पाव. चला बघूया. एकदम हिडन स्पॉट आहे भाई. कुठे चाललो आपण? अच्छा, ही जागा आहे का ती? थँक्यू सो मच, तुम्हाला आणलं तिथे. एकदम हिडन जागा होती, मला लोकल माणसाशिवाय दिसलीच नसती कुठे. थँक्यू. चला, तू कामाला निघतोय तो, आम्ही खाऊन घेतो. मस्तपैकी मी आलेलो आहे इथे. याचं हॉटेलचं नाव आहे गुरुकृपा. आणि इथे पेडणेकर हे काका इथे मस्त चिकन आणि पाव, हे एवढी सिम्पल डिश दिसते मला, पण जसं मी म्हणतो की जे सिम्पल असतं ते एक्स्ट्रॉर्डिनरी असतं. त्यामुळे मी इथे खाणार आहे 50 रुपयाचा चिकन पाव. पाव सगळीकडे सेम एकदम. इकडे जो सावंतवाडीची जी शान आहे तो वाला पाव आहे. रस्स्याचा जो कलर आहे ना,
हा माझ्या घरात पण जो बनतात ना संडेला चिकन, हा तो वाला कलर आहे. त्यामुळे मी एकदम खुश आहे की काहीतरी घरगुती खायला मिळणार आहे मला. अस्सल मालवणी चिकन, परफेक्ट वाटण, खोबरं आहे व्यवस्थित, घरगुती मालवणी मसाला आहे. आणि जशी मी आपलं बोलतो ना, जशी आमच्या घरात चव असते ना चिकनला, ही ती वाली चव आहे. तिखट पण आहे ना, उगीच तिखट नाही, चवीसाठी तिखट आहे, चवीसाठी तिखट. पण पावावर खाऊया आपण, कारण मला वाटतं पावाबरोबर हे अल्टिमेट लागणार. चिकन घेतलेलं आहे, म्हणजे बॉयलरच आहे, पण मुंबईतले बॉयलर वेगळे आणि गावा साईडला मिळणारे बॉयलर पण थोडे वेगळे. तर चिकन थोडं चुई आहे, एकदम असं सॉफ्ट नाही, कारण मला वाटत नाही की चिकन बाजूला काढून त्याचं बॉईल बील करतात. डायरेक्ट मला वाटतं चिकन तुझ्या ह्याच्यात टाकतात रश्श्यात. आहे सॉफ्ट, पण थोडं चुई आहे. पण खरी मजा तर ह्या ग्रेव्हीची आहे. बघा तर सगळे लोकल बसतात खायला, ऑथेंटिक माणसं जे 50 रुपयामध्ये मस्त लंच करायला आले तिकडे. त्यामुळे या जागेला आणि या गोष्टीला माझ्याकडनं मिळतो आहे थम्सअप. पैसा वसूल आयटम आहे, 50 रुपये वसूल आहे तिकडे आल्यावरती. आणि चव, हे चवीचं जेवण आहे. तुम्ही आलात तर इथे या आणि नक्की ट्राय करा. आता आपण निघूया, हे खाऊन संपवतो आणि निघूया. काय सुंदर पॅलेस आहे रे, आणि चिऱ्यांचा पॅलेस आहे, चिऱ्यांचा ना, हे सगळे चिरे आहेत ना. चिरे लॅटराइट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आणि लोकल दगड आहे. आणि ती स्टाईल पण जी बांधण्याची आहे ती पोर्तुगीज स्टाईल आहे. पोर्तुगीज स्टाईल आहे, बरोबर बोला. कारण पोर्तुगीज स्टाईल मध्ये असं व्हाईट स्कर्टिंग असतं प्रत्येक ठिकाणी. सावंत भोसले म्हणून महाराज आहेत आमचे सावंतवाडीचे, त्यांचा हा पॅलेस. काय जागा आहे ना सुंदर. राजमहाल चालू असणार, म्हणजे चालू म्हणजे त्याच्या ग्लोरीमध्ये असणार. तर इथे काय काय गोष्टी होत असतील ना. ते आता हे ना, इथून ह्याच्यातून नरेंद्र डोंगरातून हे दिसतं. अच्छा, नरेंद्र डोंगराच्या आपण वरती गेलो ना की हे राजवाड्याचं सिम्बॉल दिसतं. म्हणजे आपण म्हणतो ना लाईट्स लावायचे पहिली, दिवा दाखवायचे, त्या टाइप पण असू शकतं पूर्वीच्या काळात काय सिग्नल्स. सावंतवाडीचा हा जो पॅलेस आहे ना, याच्यामध्ये ओल्ड चायनीज मध्ये काहीतरी इन्स्क्रिप्शन आहे. काय लिहिलंय? ते आहेत, भाचुपाला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे इंग्लिश ब्रिटिश आहे. आणि ही फ्लोरिंग पण आहे ना, ही प्रॉपर कस्टम मेड, हे फुलांसारखी दिसावी म्हणून ही इंडियन आर्टवाला टाईल्स आहेत. आर्ट डेको आहेत ना, इंडियन आर्ट डेको, हे तेवाला टाईल्स आहेत सगळ्या. गंजीफा हा पत्त्यांचा गेम आहे आणि तो आता आपल्याकडे खेळावला जात नाही. हो, दशावतारमधले असे पत्ते, त्याच्यावरती पूर्ण स्टोरी टेलिंग आहे. आणि मग अजूनही लोक तिकडे ते मिनिएचर हँड ड्रॉन केलेलं असतं आणि तिथे अजूनही ही कला जपली जाते. दादा, तुम्ही किती वर्ष करता हे काम? मी इथे 71 सालापासून आहे. 71 सालापासून? 71 सालापासून इथं आहे. आणि मग आता मला 81चं कम्प्लीट होणार आहे आता. अरे वा. आणि तुम्ही आता काय करत होता? आल्यापासून सुरुवात झाली मी, ही कम्प्लीट सुरुवात झाली. फाईन आर्ट म्हणतात, फाईन आर्ट म्हणतात. म्हणजे जनरल आहे सगळं, डिझाईन्स वगैरे आणि मेमरी, सगळं मेमरी, ट्रॅडिशनल आर्ट, कुठल्या पेन्सिलवरती काही नाही, डायरेक्ट हँड पेंटेड. कुठे पेन्सिल, रबर, खोडवर कुठले वापरायचं नाही. म्हणजे चूक करू शकत नाही आपण याच्यात. चुकीला काय हेच नाहीये, म्हणजे चूक करू शकत नाही आपण. काय म्हणजे बघितलं तू, हे जे पण कला करतात आपण युजली काय करतो, पेन्सिलने ड्रॉ करतो, मग त्याला आउटलाईन करतो. हे डायरेक्ट कलर्स आणि ब्रश आणि डायरेक्ट चालू. म्हणजे चुकलं तर ते सांभाळून घ्यायचं आहे, आता चुकू शकतच नाही याच्यामध्ये. आणि इतक्या वर्ष करतायत, 71 सालापासून माणूस करतोय गोष्ट. म्हणजे अजूनही 60 नंतर लोकांचे हात थरथरतात, पण हा माणूस अजूनही प्रॉपर स्ट्रोक मारतायत. तर हे एका सुंदर जागा आहे ना एकदम, मालवणी डेज. म्हणजे तुम्ही इथे आला तर तुम्हाला मालवणी डेज, मालगुडी डेज कसं असतं, मालगुडी डेज तसं आहे, मालवणी डेज आहे. आणि हा कुठला रस्ता आहे, आपण कुठे येतो? आता आपण बेळगाव गोवा हा रोड, म्हणजे कोल्हापूर बेळगाव इथेच अटॅच होऊन आपण गोव्याला जातो सावंतवाडी शहरातून. अच्छा, या रोड मधून आहे तिथे मालवणी डेज आहे. आणि मला एक गोष्ट मेन्शन करायची आहे, म्हणजे मला खरंच या गोष्टीचे कौतुक करायचं आहे की हे भालेकर फेमस आहेत फिश आणि याच्यासाठी. तरी पण तो माणूस मला स्वतः इथे घेऊन आलाय मालवणी डेज मध्ये. याला म्हणतात मालवणी माणसाचं काय म्हणतात ना, एकमेकावरचं प्रेम, भाऊबंदकीची म्हणतात ना, ती ही आहे. इथे देयर इज नो रायव्हलरी, दिस इज फॅमिली.
मालवणी डेजमध्ये मी आलो आहे आणि एवढा सगळा मेन्यू बघून मला वाटणार माझे भरपूर सारे डेज इथेच जाणार आहेत. कारण मी त्यांना म्हणालो की मी तुमच्याकडे येतोय आणि मला थोडं थोडं द्या. तर मला वाटतं मालवणी लोकांना थोडा थोडाचा अर्थ कळतच नाही, ते भरभरूनच देतात आपल्याला. सो तर तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. मी गजराज नाटेकर, मालवण डेज रेस्टॉरंटचा ओनर. आणि हे काय काय तुम्ही आज आमच्या समोर आणलं, तुम्ही मला सांगाल का एक एक डिशची नाव काय काय आहेत? ही प्रॉन्स थाळी आहे. हा, हे प्रॉन्स फ्राय, बांगडा टिकला, क्रॅब मसाला आणि ही 450 रुपीज थाळी आहे. 450 रुपयाची थाळी आहे. स्टफ पॉम्फ्रेट, स्टफ ऑमलेट आहे. त्यातमध्ये काय असतं? ग्रीन कलरचा मसाला भरलेला आहे. अरे वा. परत एकदा रिमाइंड करतो तुम्हाला, तुम्ही कुठला पण फिश थाळीवाला किंवा फिशवाला जागा गेला तर प्लीज त्यांना एकदा विचारा की ते सीझनल मासे कुठले आहेत. तुमच्या डोक्यात फक्त पापलेट आणि सुरमई नसते, तुम्ही त्याच्या मागे धावत असता आणि मग लोकांचे असे बिचारांचे ओनरचे हे प्रॉब्लेम होतात की बाबा हा सीझन पण नाहीये, पाऊस चालू झाला, कुठून पापलेट सुरमई आणणार, मग कुठून ते सोर्स करतात, मग फ्रोझन असतो, मग हे असतं, मग तुम्ही नाव ठेवणार की बाबा तुम्ही आम्हाला काय करायला देतात. फ्रेश आहेत पण ते हेवी रेटला घ्यावे लागतात. बरोबर, कारण मिळतच नाही म्हटलं काय त्याला करणार. हेवी रेटला घ्यावे लागतात. हे तंदूर प्रॉन्स आहेत. ओ, हे फेमस आहे एकदम. आमची फेमस डिश आहे सर. आणि याची प्राइस काय आहे? 350 रुपीज. 350 रुपीजची. ओके. हे आंब्याचं रायतं आहे. हा, हे माझ्या आईचं फेवरेट आहे. ही आहे तांदळाची खीर. ही अगोदर ऑर्डर दिल्यानंतरच बनवतो. अच्छा, ही मी तुम्ही आता अगोदर सांगितलं थोडं मालवणी चांगलं स्वीट पाहिजे काहीतरी, म्हणून तुमच्यासाठी मुद्दाम बनवली. ओके, नाईस. आणि चणक? चणक फ्राय तुम्हाला 320 रुपीज आहे. सो आता मला ह्यांच्या सगळ्या प्राइजेस कळलेल्या आहेत आणि आता मला सगळंच म्हणजे हे बघूनच एवढा पोटात भूक वाढली ना माझ्या. पहिले प्रॉन्स तंदूर घेऊया आपण. चला आपण एक एक, तू पण उचल भाई आपल्या बरोबर एक एक प्रॉन्स तंदूर. मसाला बघाल तर पूर्ण भरलेला याच्यामध्ये एकदम. अख्खा खाऊया. क्या बाप आहे रे हे. ओ माय गॉड, हे खूप सुंदर आहे. वेस्ट प्लेट म्हणजे हे यांची का बेस्ट सेलिंग डिश आहे. आणि हे चालू पण कसं केलं पाहिजे ना, पहिलंच मला बाप डिश खायला घातली. म्हणजे मूड सेट केलाय माझा एकदम. आणि त्याचा जो क्रिस्पीनेस पण जो आहे ना, म्हणजे जो जाळलं एवढं छान ना, करपवलं ना छान ना, ते क्रिस्पी पण झालंय आणि त्याचं ते फ्लेवर पण छान आतपर्यंत मुरलाय एकदम. याचा मोठे प्रॉन्स करताना टेन्शन असतं की ते कसं निघतील, काय मी छोटे प्रॉन्स खायला आवडतं मला, पण मोठा प्रॉन्स पासून पण एकदम छान फ्रेश मासा आहे. तंदूरचा फ्लेवर एवढा अमेझिंग आतपर्यंत घुसलाय ना की मला ह्याला गोल्डन थम्स द्यावंच लागणार. पहिल्याच डिशला त्याने बरोबर माणसाने काय स्टाईल त्याला माहिती आहे. इतक्या वर्ष बिझनेस करतात, त्याला माहिती आहे कसं आपण कस्टमरला खुश करायचं. ट्राय करूया यांचे स्टफ पॉम्प्लेट. आपण ट्राय करूया एका खास बघूया कसं वाटतं आपल्याला. इवन हा मासाची क्वालिटी पण खूप चांगली आहे. हा फ्रोझन नाही आहे. नाही सर, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही बघाल ना याच्यामध्ये तो कांदा एकदम छान परतलेला आहे, दालचिनी लागली मला याच्यामध्ये फ्लेवर. आणि असा ना एकदम जास्त स्ट्रॉंग फ्लेवर नाही आहे, पण तुम्हाला कळतं की काहीतरी तुम्ही छान असं घरगुतीवाला तो एक वेगळा चटणी आहे, जी चटणीचे फ्लेवर आहे ॲक्च्युली. खूप मस्त. म्हणजे माझ्याकडनं या फिशला नक्कीच थम्सअप मिळतोय. खूप चांगला त्याचा फ्लेवर आहे जो चटणीचा येतोय मला. आणि तो चटणीचा फ्लेवर पण आहे ना, टँगी नाही आहे, तो असा माइल्ड एकदम जाणवते की फिशचा टेस्ट पण त्याच्याबरोबर मिळते. येस, मी युजली काय होतं ना, जेव्हा स्टफ पॉम्प्लेट कसं काही खातो ना आपण, त्याला मसाल्याची टेस्ट येते, फिशची टेस्ट निघून जाते. तो ह्याच्यामध्ये तो म्हणजे मला कधी कधी ना जेव्हा कुक माशाला रिस्पेक्ट देतात ना, की भाई लोक ते मासा खायला आले, तो मसाला खायला नाही आले, राईट. त्यामुळे ती जी चव लागते ना ती अप्रतिम चव याची. खूप मस्त. आणि वरती इव्हन हा जो रवा पण लागला याच्यावरती, लाईटली एकदम लाईटली छान क्रिस्पी त्याला चव येते. त्या जागेवरून बोलायची इच्छा एवढी छान होते ना की एवढी जागा एवढी एस्थेटिक आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर विंडोज मोठ्या मोठ्या बनवलेल्या आहेत त्यांनी. अख्खं चिऱ्याचं स्ट्रक्चर आहे. एक मालवणी जसा छोटासा वाडा असतो ना आपला टौलदार, तसा वाटतोय. आणि फील साठी या जागेला माझ्याकडनं 10 on 10 मार्क आहेत. म्हणजे तो मालवणी डेज आल्या का वाटतंय मला इथे आल्या. आपल्या भाषेत फक म्हणतात त्याला. काय म्हणतात? फक. ओ फक. अरे हे ओले काजू म्हणजे फक. वी गिव्ह अ फक अबाउट इट. आणि पर्टिक्युलर या ठिकाणच्या जे गोष्टी ज्या बघतायत ना, या सगळ्या माझ्या आईच्या फेवरेट आहेत. म्हणजे माझ्या घरात मला जे आईने शिकवलं तेच मी इथे बनवतो. अरे म्हणून मी ते बोलतो ना, मी आल्याला गोष्टी बघतोय ना, माझं हे चाललंय की इथे माझी आई आली, ती तर एका पायावरती नाचणार आहे. तिचं वय आता 70-80 आले, पण नाचेल तिथे येऊन, मी गॅरंटी देतो तुम्हाला. कारण तिच्या आवडतं सगळ्या गोष्टी सगळ्या. काजूची खाऊया आपण काजूची भाजी. ही काजूची भाजी पूर्ण वेगळी आहे.
म्हणजे माझ्या घरात बनते ना त्याच्याहून एकदम डिफरंट आहे. आणि ही जी ग्रेव्ही आहे ना, ग्रेव्ही मी तुला सांगतो गंमत, ओले काजू असले तरी ते असे पिठूळण्यात झालेत. त्याला एक काय म्हणतात ना, कडक जसं क्रंचीनेस जो आहे, तो नॉट क्रंचीनेस म्हणू शकतो आपण, पण जो फर्मनेस आहे तो व्यवस्थित आहे. ओनियन जास्त रोस्ट केल्यामुळे ना आणि जास्त वापरल्यामुळे त्याचा स्वीटनेस याच्यात पकडलेला आहे. 280 रुपीची काजूची भाजी आहे. आणि या काजूच्या भाजीला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन चमचम, कारण हा खूप डिफरंट भाजी आहे आणि खूपच काय म्हणतात ना, हे हॉटेलमध्ये मिळणं हीच मजा आहे. मोहरीची मस्त फोडणी आहे. मी बोट चुकताना चव आली आहे मला. जिंकली ही डिश. का आंबा यार, म्हणजे नशीब मी दाढी कमी करून आलोय. आणि ब्लॅक शर्ट घातलाय. अरे हा तर चुकून खायला पाहिजे यार. अरे हे धमाल आहे. टँगी काय काय डिश आहे यार. मला तुम्ही माझे सगळे सेन्सेस ओपन झाले आता. नाही मी सांगतो, माझ्या आईला मला इथे घेऊन यावं लागणार. म्हणजे हे दिलं ना, आई तिची प्रॉपर्टी मनावरती करून टाकणार. हो अगं, हा एपिसोड येणार आहे ना तोपर्यंत वाटतं याचा सीझन संपलेला असणार आहे. पाडव्याच्या दिवशी तुम्ही तुझे तिकीट बिकीट बुक करा ट्रेनच्या, तुम्ही सावंतवाडीचं तिकीट काढा, तुम्हाला इकडे यायचंय. आणि ही डिश तर काय टँगी, तिखट, गोड, सगळे फ्लेवर आहेत, सगळे फ्लेवर. बरबडू द्या, तुमची बोटं बिट सगळी बरबडू द्या, काय फरक पडत नाही. सगळं चोखून खाल तुम्ही नंतर. ही आहे ना तांदळाची खीर आहे. चला ट्राय करूया आपण. केसरचा तुकडा पण याच्यावरती मस्त आहे. जास्त गोड पण नाही, गोड पण नाही, गुळ पण प्रॉपर पडला याच्यामध्ये. काजू पण छान लागतोय. इव्हन ते राईस बॉल्स पण आहेत, ते पण छान झाले एकदम. तांदूळ पण आहे ना, त्याला छान फर्मनेस आहे, तुम्हाला असा फ्लेवर येतो त्याचा छान. आणि त्याला चांगलं टेक्स्चर पण आहे, खूप सुंदर टेक्स्चर आहे याचं, व्हेरी रिच टेक्स्चर. माझ्याकडनं ह्याला मिळतो गोल्डन चमचम, टॉपचं आहे आणि स्पेशल डिश आहे. त्यामुळे प्लीज प्री ऑर्डर करा. इथे येऊन एक्सपेक्ट करू नका हे बनलेले असणार, ह्याला वेळ लागतो बनवायला. सावंतवाडीमध्ये बालेकर म्हणा, कोणी म्हणा, मी एक आवर्जून बघतो की मालक प्रत्येक टेबलाला बघत असतात काय चाललंय किचनमध्ये, काय चाललंय इथे, काय चाललंय. सगळे कॉन्शियस आहेत आणि सगळे हे प्रेमापोटी करत आहेत. पैसा कमवा, हा येणारच आहे, पैसा येणार. प्रेम दिले की आपणच पैसा येतो. चांगली गोष्ट आहे, पैसा स्वतः मिळणार. सो ही प्रॉन्स करी आहे, ही मला अशी दिसायला गोवन वाटते. तो बघूनच रंगावरूनच कळतं ते. थिकनेस पाहिजे हे बघ. एक गोवन असलं तरी गोवन नाही आहे, आंबट नाही जास्त लागणार. हा एवढी जास्त आंबट नाही आहे. म्हणजे ह्याचा फ्लेवर आहे ना, ह्याच्यामध्ये हळद ही डॉमिनेंट आहे. मग तुम्हाला हळद लागते व्यवस्थित, असं नाही की हळद पुढे लपून गेली याच्यामध्ये. त्यात हळद माझी रुसली नाहीये, हळद मला दिसली आहे. खोबऱ्याचं टेक्स्चर पण छान आहे एकदम. आणि प्रॉन्स पण आहेत ना, माझे फेवरेट प्रॉन्स आहेत. आता आपण काय करायचं जाऊलं, अरे क्रॅब मसाला. क्रॅब मसाला हे समुद्राचे व्हाईट क्रॅब्स येतात तुम्हाला. ते थोडे सॉफ्ट असतात, मांस कमी असतं, पण ज्युसी असतं. ज्यूस त्याची एक वेगळ्याच लेवलची टेस्ट असते. आपण ज्यूस सक करायचा प्रयत्न करूया आपण. ह्या दिवसात थोडे छोटे मिळतात. हा, मेन सीझनला चांगली साईज असते. का मज्जा आहे याच्यात. इव्हन तुमचं हा पण बनलंय, याचं वाटण पण जे बनलंय, मसाला पण जो बनलाय एकदम मस्त. अरे वा वा वा, हे मला खूप आवडलं. काय छान गोडस पण आहे, तिखट पण आहे, खोबरं पण परफेक्ट पडलं याच्यामध्ये, मीठ पण परफेक्ट पडलं याच्यामध्ये. नंतर क्रॅब वाली डिश एक मागून टाका, क्रॅब थालीच मागवा. मला वाटतं यांची बेस्ट असणार आहे. आणि मला कमेंट करून सांगा जर तुम्ही क्रॅब थाली मागवता इकडे, तुम्हाला आवडली की नाही आवडली. माझा फेवरेट मासा, फेवरेट. म्हणजे मला जर गोव्याने कुठली गोष्ट बिघडवली असेल माझ्यामधली, ती म्हणजे मला चणकचं वेळ लावलंय. गोव्यानंतर मी चणकच खायला लागलोय. आणि आता मी त्यांच्याकडे पण चणक ट्राय करतो. चणकला पण ह्यांचं कोटिंग जे आहे ना, तिची धमालच वेगळी आहे.
वाटत नरम झालाय कारण थंड पडलाय. थंड पडलाय. म्हणजे प्रॉन्स मला मजा वाटली ना तेवढं मला ह्याच्यात मजा नाही आली. चांगलं आहे पण मला वाटतं मी ना खूपच थंड करून खातो यायला. ते चूक माझी आहे. ह्यांचे जे मसाले आहेत ना ते पूर्ण मसाला आतपर्यंत घुसले आहेत. असं नाही की वर लागले आहेत ते. पण अगेन आता बिकॉज मला वाटतं थंड झाले असतील मला मसाल्याचा फ्लेवर पहिला येतोय. सगळे टेस्ट वेगवेगळे तुम्ही चांगल्या लेवलचे केल्यामुळे हो ते थोडंसं 19-20 झालंय ते. कसं झालं की पहिलं चांगला प्लेअर खेळून गेलाय आता हा टेल एंडर आलाय. मासाची क्वालिटी A1 ओके पण भरपूर वेळ हा राहिल्यामुळे मला मेन फ्लेवर लागतो ना तो मसाल्याचा लागतो. बरोबर. म्हणजे जी मला माशाची मजा आली पाहिजे ती येत नाहीये. ती येत नाहीये. म्हणजे टू मच ऑफ फ्लेवर्स आहेत माझ्या तोंडामध्ये या मोमेंटला. म्हणजे ज्यांना ऍक्च्युली चमचमीत खायला आवडतं ना त्यांना हे आवडणार. हा बरोबर. त्यामुळे मी या डिशला नक्की देतो थम्सअप. तुम्ही येऊन ट्राय करा. बहुतेक गरम ट्राय करा आणि तुम्ही मला सांगा की अमित तू चुकलास तुला येत नाही काय बोलता. आम्हाला माहिती आहे कसं बोलायचं आणि मग तू सांगा मला कमेंट करून की तुम्हाला चणक आवडलं की नाही आवडलं. आपण याचं आता सोलकढी पिऊया. ही पण 60 रुपयाची आहे ना. हो 60 रुपयाचा ग्लास आहे. प्रेझेंटेशन एकदम उराक सारखं केल्या लोकांनी पण हे उराक नाही आहे सोलकढी आहे. पिऊन बघूया आपण. ही पण डेली बनते आपल्याकडे. रोज फ्रेश. ह्याचं जे आगळ पण आहे ना ते एकदम सुंदर आगळ एकदम मस्त. आणि 60 रुपयासाठी तुम्ही नक्कीच सोलकढीची मागू शकता. खूप छान सोलकढी आहे. सोलकढीला माझ्याकडनं नक्कीच मिळतोय. सो आता आमचं इथं मस्त चांगलं खाऊन झालेलं आहे. तुम्हाला सांगितलं काय काय ट्राय करा आणि त्यांचं व्हेज डिश असतं प्लीजच ट्राय करा. आताचा हा भाग संपवतो आणि पुढे निघतो. चला. मला वाटतं की अरे काय हे चालू आहे एकदम इथे काहीच नाहीये आपण आरामात जाऊ शकतो आतमध्ये. पण गावकऱ्यांचं प्लीज ऐका काय असतं माहितीये तुम्हाला हा खाली बघ आता हे तुम्हाला वाटतं की दगड आहे बरोबर पण मी जेव्हा पाय देईन ना हे बघ सगळं बुळबुळीत बघ एवढं दिसतं तुला शेवळ हे बघ दिसतं हे बघ आणि याच्यावरनं पाय सटकतो लोकांचा आणि जो पाण्याचा फोर्स वाढतो ना आणि तुम्हाला कळणार पण नाही थोडं शॅलो वॉटर मध्ये एवढं फोर्स असेल ना तुम्ही वाहत जा. सावधवाडीला आलो आणि आंबोली वॉटरफॉल बघितलं नाही असं कसं होईल. चला बघूया. थंड पाणी. रात्रीची वेळ झालेली आहे आणि आम्ही दोघं दिवसभर मस्त भटकत होतो आणि आता आम्ही अशा एका स्पॉटवरती आलो जो आंबोलीमधला एकदम हिडन स्पॉट आहे जिकडे आम्ही काहीतरी असं खाणार आहे की जे फक्त सिंधुदुर्गामध्येच मिळतं. काय मिळतं मी बोलणार नाही आहोत कारण आम्ही आज जाणार मग दाखवणार. कारण विचार करा आम्ही रात्री ते का आलोत कारण काहीतरी स्पेशल असणार ना म्हणून तेवढं आम्ही आलोत. आणि कुठे आहे जागा. आपण आता आंबोलीतून खाली उतरलो की जस्ट दानोली गाव लागतं त्याच्यापासून लेफ्ट मारायचा केसरी गावात घुसतानाच हा स्पॉट दारातच आहे. केसरीच्या गेटवर एकदम बाजूला मस्त नदीचा खळखळणारा आवाज तुम्हाला ऐकू येणार. आणि ही जागेचं नाव आहे इंदूस गार्डन रेस्टॉरंट अँड फार्म स्टे. तर चला पटकन. लोकल लोकांसाठी सिम्पली नागझरीच्या अपोजिट बस. आणि काय चला लवकर बघूया काय. इंदूज हॉटेलमध्ये मी आहे आणि इंदूज हॉटेल का नाव आहे याचं. खरं तर माझ्या आजीचं नाव इंदुमती आहे. अच्छा. हा आणि ते आम्हाला आधीपासून जे बिझनेसेस आहेत ना तसं साधं गाडीवरती लिहिणं असू दे नाहीतर आमचं जे किराणा दुकान आहे त्याचं असू दे किंवा जे बिझनेसेस आहेत ते नाव आजपर्यंत आम्हाला लकी ठरलंय एकदम आजीचं नाव असल्यामुळे. सो ती एक कन्सेप्ट घेऊन इंदूस हे नाव फायनल करून आपण रेस्टॉरंट सुरू केलं. आणि तुझं नाव सांग पहिलं कोण. आणि माझं नाव आशिष संदीप सुकी. मी मुंबईतून हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय. आणि मला बरं वाटतं ना की आता जी नवीन जनरेशन आहे जी गावाकडनं जी पूर्वी शहरात शिकायला तर जात आहेत पण शिकून परत येऊन गावामध्ये त्याचा रोजगार आणि त्याचा व्यवसाय चालू करत आहेत त्यामुळे खूपच बरं वाटतं मला. तू काय हे कुठली डिश मला खायला आणलीस. याला आपण
खापरोळी म्हणतात. खापरोळी आपल्याकडे ही मोस्टली तुम्ही आंबोळी खाल्ली असेल. आंबोळी खाल्ली. हो. आंबोळी मोस्टली उसळ आणि ह्याच्यासोबत येतात. बरोबर. ही आमच्याकडे पिकणाऱ्या आमच्या बागेतील नारळापासून काढलेल्या रसामध्ये देतो. हो. आणि हे काय आहे? हा आहे नारळाचा रस, ज्यामध्ये गूळ आणि वेलचीचं प्रमाण ठेवलेलं असतं. अच्छा, गूळ आणि वेलची एवढंच असतं. गूळ आणि वेलची आणि नारळाचा काढलेला पूर्ण रस, एवढंच फक्त. चला मग काय टाकायचं याच्यावरती? हो. मग इकडे ह्याची टाकू ना पहिलं. येस. अरे कोण आलं बघा. या आहेत तुमच्या आई. बरोबर. प्लीज इकडे या. आणि आता आपण जे जेवणार आहोत इथे ते या आईच्या हातचं असणार आहे. त्यामुळे आईच्या हातचं मी खाणार आहे आणि बघणार आहे कसं वाटतंय. सो आता बघू, मी ट्राय करतो फर्स्ट टाइम कसं लागतंय मला हे. माझं नाव विभावरी संदीप सुखी. अरे वा, एकदमच सुखी लोक आहेत माझ्या बरोबर. एकदम सुखी. त्यामुळे आता बघू मला सुखी करतायत का, बघू मला. नक्कीच तुम्ही बघा. येस, ट्राय करतो मी. चला किती टाका सांगा मला. तू घाला तुम्ही, त्याच्या वरती आली पाहिजे. हा तुम्हाला हा पूर्ण रस ती शोषून घेणार तुम्हाला. बघा आता 5 मिनिट थांबायचं. येस. सो 5 मिनिट तुम्ही काय करायचं माहिती ना, त्या 5 मिनिटामध्ये जाऊन पटकन तुम्ही सबस्क्राईब करायचं. एक तिकडे बटन आहे सबस्क्राईबचं, दाबायचं. आणि अजून एक आम्ही कधीच बोललो नाही करायला, पण आता सांगतोय करायला तुम्हाला, की तिकडे बेल आयकन आहे. ते बेल आयकनमध्ये का दाबायचं असतं? कारण ते बेल आयकन दाबलं ना की तुम्हाला दरवेळी घरात कसं कोणाला की बेल दाबून येतात, तसे आमचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार बेल दाबून, की बाबा आमचे व्हिडिओ आले बघायला. सो प्लीज ते पण तुम्ही प्रेस करा, मग तुम्हाला कळेल की आमचे व्हिडिओ कधी येत आहेत. सो 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्हाला कळली पण नसतील. ह्यालाच म्हणतात एडिटिंगची पॉवर. आणि आता आपण हो हे बघ, दिसतं तुला? ही ती पोळी त्याने जो शोषून घेतलेला रस आहे ती आता बाहेर सोडते. हो. आणि मला आपले दादा म्हणाले की दादा तुम्ही ना मुंबई पुण्याची लोकांना चमच्याने खूप खाता, जरा हाताने खा. तुम्ही हात धुवून आलो आता मस्तपैकी. आणि आता पण एक घेऊया हाताने. खतरनाक. ट्राय करूया आपण. चमच्याने थोडासा रस लास्टला त्या बाईटला ना तुम्ही ऍड करा. चमच्याने घेतो काय मध्ये रस पण येईल. माहिती काय, खापरोळी आहे ना ती छान फर्मेंट झाली आहे, त्यामुळे ती मस्त अशी थोडीशी आंबट टाईप थोडीशी आहे. आणि त्याचं टेक्स्चर पण आहे ना ते असं जास्त सॉफ्ट पण आहे. आणि त्याचं बिकॉज त्याच्यामध्ये ते पूर्ण नारळाचं रस घुसलेला आहे त्याच्यामध्ये, त्यामध्ये ज्युसी पण झालं आहे. आणि ती चव अप्रतिम आहे. अप्रतिम चव. घे ना भाई तू पण. तू हाताने खाणार की चमच्याने खाणार? हाताने खाणार बाय. तो आपला गावचा आहे. लोकांनी या 2 खाल्ल्या की झोपी येतेच. अरे 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 2 खाल्ल्या की झोप येते. एक बरं आहे म्हणून रात्रीचं आलो आम्ही. हे असे आयटम रात्रीचे खाल्ले ना आपण की झोपायला रेडी. खतरनाक पैकी. कसे झाले रे? एकदम मस्त. कारण हा ऑथेंटिक माणूस आहे. हा आपला ऑथेंटिक रिव्ह्यू देणार एकदम या गोष्टीचा. काय कमी जास्त सांगायचं? कमी जास्त काहीच नाही. वाटत नाही ना घरी खातो असं वाटतं. अरे या माणसाकडनं आपल्याला पोच पावती मिळाली म्हणजे बरं. कारण मी तर फर्स्ट टाइम खातोय तर माझ्यासाठी सगळंच चांगलं आहे. पण हा बोलला ना आता तर मला पण कॉन्फिडन्स आला की बाबा ही चांगली गोष्ट आहे. आणि मेन तर हे जे पाणी आहे ना त्या दुधाच्या नारळाचं दूध जे बनलंय त्याला जी गुळाची आणि तुमच्या वेलचीची चव सर्वात बाब की हे मला 2 मिळत आहेत खायला 50 रुपयामध्ये. बाई या गोष्टीला माझ्याकडनं हमखास मिळतोय गोल्डन. थँक्यू. मी जर आलो परत इथे तर मी ही डिश तर मागवतोय 100%. आता आपण दुसरी डिश जी तुम्हाला देतोय ती पुरणपोळी. त्यावरती साजूक तूप आणि 1 वाटी हा नारळाचा रस. हाच रस? हा. सो एक काम कर, भरपूर बोललास, जाऊन पटकन हा. झटपट जाऊन घेऊन आलेल्या गोष्टी. आता ही पुरणपोळी आहे आणि हाच तो नारळाचा रस आहे. पहिला रस टाकायचा. येस, रस होता. आणि वरती अर्धा चमचा तूप घाला. अर्धा चमचा. हा. आता ही परत घडी करा जेणेकरून तो रस आत आणि तूप पूर्ण पोळीला तो लागेल. काय सॉफ्ट झालंय सगळं हा प्रकार. डायमंड थम्सअप. कुठला?
डायमंड थम्सअप, खतरनाक डिश, खतरनाक डिश. हे बघ इथे बघ, रस आणि पुरण जे पडतंय ते बघा. गेम ओव्हर, टाटा बाय बाय. म्हणजे मी स्पीचलेस. व्हायची का दुसरी राऊंड? ही दुसरी राऊंड झाली ना तर माझं राऊंडच होईल. कारण हे असं काय दिसलीस ना गोष्ट तू, म्हणजे कसं एक्सप्लेन करू मी तुम्हाला. ही चव काय आहे, ही चव धमाल चव आहे. म्हणजे पुरण तू खाल्लं ना, तू बघत बसला मला. ही चव आहे ना, क्रेझी लेवल चव आहे, क्रेझी लेवल चव. हा नाही मिळू शकत नाही. हे मिळू, हे हॉटेलमध्ये तुम्हाला मिळूच शकत नाही. म्हणजे ह्याची प्राइस किती आहे? 30 रुपये. मॅटरच नाही करत रे. 30 रुपये कमी आहे, कमी आहे. काय कमी आहे, कमी आहे यार. बघ भालेकर बोलतायत तुम्हाला इथे. डायरेक्ट माणूस हात आहे, खतरनाक हात आहे, एवढा गोड माणूस आहे. या माणसाच्या प्रेमात आहे मी. ह्या माणसाला मला आज जे फिरवलंय, दाखवलंय, आणि ह्या माणसाची माणुसकी जी बघितली आहे, म्हणजे हे स्वतः सावंतवाडी मधले नंबर 1 प्लेयर आहेत रेस्टॉरंट मधले. आणि हा मला सगळीकडे घेऊन फिरतोय, प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये, आणि प्रत्येक रेस्टॉरंटची तारीफ करतो माझ्यावर बसून. याला म्हणतात माणूस. काय बोलतो? येस. आणि भाई ही जी डिश आहे ना, ही डिश डिफाईन करते सावंतवाडीतल्या माणसांना. सॉफ्ट, गोड, रसाळ आणि प्युअर तुपासारखी. काय यार ही डिश, म्हणजे मला 30 रुपये म्हणजे काय हे मी सगळं ऐकायचं डायमंड असं दिला, विचार करा. एवढं ही अमेझिंग डिश आहे. तुम्हाला जर तुम्ही इथे येताय तर तुम्हाला हे काहीही करून मागवायचं आहे. हे तुम्हाला आणि कुठे मिळेल मला नाही माहिती. जर कोण ह्याला माहिती असेल कुठे मिळतं, घरात मिळतं सांगू नका. प्रत्येकाच्या घरात बनत असेल का, प्रत्येकाच्या घरात आई असणारच आहे, ज्याला अशी आई आहे, आणि आई तुम्हाला काय काय छान छान करून खायला घालत असणार. पण रेस्टॉरंटमध्ये कुठल्या मिळतंय मला हे कमेंट करून सांगा, मी तिकडे जाऊन खायला नक्की जाईन. आता पुढे काय खायचं आपल्याला? आता आपला डायरेक्ट, आता मी काय खाणार माहिती आहे का? इकडचे कोंबडी वडे. चला. सो आता जर आपण कोकणात आलो असतो आणि नुसते मासे खाल्ले तर मग कोंबडीला वाईट वाटेल ना. म्हणूनच इथे मागवलेत मी कोंबडी वडे. गावठी कोंबडी मागवण्याचं कारण एकमेव की एकतर मी गावाच्या साईडला आहे आणि इथे गावठी कोंबड्या खूपच अमेझिंग लागतात. म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरात कोणी सिनियर सिटीजन असेल किंवा मोठे आई बाबा असतील जे तुमचे कोकणात नसतील तर तुम्हाला दरवेळी म्हणतात की काय हे बॉयलर खातोयस, जरा गावठी कोंबडी खा. आणि आपण म्हणतो अरे बॉयलर मिळतात, गावठी कोंबडी मिळत नाहीत. पण इथे गावठी कोंबडी भरपूर अवेलेबल आहेत, त्यामुळे मी मागवली. आणि गावठी कोंबडीची मजा काय आहे ना, त्याचं जरी त्याचं जे मांस असतं ना ते खूप कमी असतं, पण त्याच्यामुळे जो फ्लेवर निघतो ना, त्या रस्स्याला जो फ्लेवर लागतो ना, त्याच्यात सगळी मजा आहे. बरोबर. यंग जनरेशन आता म्हणतं खायला बघत नाही की नरम नाहीये, मऊ नाहीये, बट जी खरी चव आहे ती याच्यातच आहे. आणि मस्तपैकी एकदम ह्यांचे वडे पण बघ, ह्यांचे वडे एकदम सुंदर, कुठे तेलकट दिसत नाहीत मला. खोबरं इबरं दिसतं व्यवस्थित. बघ दिसतं तुला खोबरं? ही भाजलेली खोबऱ्याची, सुक्या खोबऱ्याची कातळी. अच्छा. तेलात थोडीशी भाजली, ती जर दाताखाली तुम्हाला भेटली, इट 1 बाईट जबरदस्त. घेतलेली मी 1 बाईट मध्ये माझ्या. आणि हे एवढं सॉफ्ट झालं ना पटकन याचा वडा, छान. हा असं बोलला ना की खोबरं दाताखाली आलं म्हणजे काय चव आली आहे. भाई तू सांग, गावचा माणूस. एक नंबर. गावच्या पाण्याची चव आहे, अरे चव आहे. एकदम खरं बोलला. हिच्या बाजूला कुठली नदी आपली? नागझरी म्हणून ही नदी आहे. आणि नदीला 12 महिने पाणी असतं. आणि या पाण्याची चव आहे ही बाई. ते लोक म्हणतात ना की गावच्या पाण्याला चव असते, त्या पाण्यामुळे या जेवणाला चव आली. आणि काय चव, आणि म्हणजे मसाले पण. हे मसाले कुठले? स्वतः आम्ही बनवतो. स्वतः काय बनवतात? येस. तर ट्राय करूया. मस्त मला कलेजी पण मिळाली होती. गावठी कोंबडी का भाप असते ना,
तर तुम्हाला या स्टाईलला येऊन खाऊनच समजणार की म्हणजे म्हणतो ना की तुमच्या हाताची चव पण माहिती उतरली आहे या जेवणामध्ये. आणि जेवढा पॅशनेटली हा बोलतो तेवढं पॅशनेटली तुमचं हे जेवणाची बनवण्याची स्टाईल आहे असं मला वाटतं. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला देतोय गोल्डन चमचा. खूप अमेझिंग. यांना प्लीज तुम्हाला जे यायचं असेल तर बघा. अख्खी म्हणजे फॅमिलीच रन करते. मुलगा आहे, आई आहे आणि यांचेच नातलग इथे काम करतायत. कोणी असे तुम्हाला कामगार दिसणार नाही जे ते काम करतायत. सुरू केला बिझनेस, हळूहळू करतायत गोष्टी, चांगला याचा प्रयत्न करतायत. ताई थँक्यू सो मच. खूपच मला तुम्ही मन तृप्त केलं माझं. आणि माझं आज दिवसभर मी एवढं खाल्लंय त्याची सांगता या गोष्टीने होत असेल ना तर ते मला खूपच म्हणजे माझ्या लक्षात राहणारी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. सो आता मी हे संपवतो इकडे.